नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपल्या या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर आज आहे 1 जानेवारी आणि आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे। 2024चा हा पहिला दिवस आज मी खूप साधेपणाने साजरी केलाय। आपण काय करतो की खूप जास्त दंगा मस्ती, पण कधी कधी माणसाला ना एकदम मेंटल पीस हवा असतो आणि वर्षाच्या सुरुवातीला मी तो मेंटल पीसनच घालवलाय। रात्रीच्या 12 वाजता मी मस्त गॅलरीत छानपैकी बसून गाणी म्हणत होते, मस्त चंद्राला बघत बघत मी अशी मस्तपैकी अशी छानपैकी रेडी झालेली आहे। खरं तर ही खूप जास्त नवीन साडी आहे, कारण की मला आज ना देवपूजा करायची। म्हटलं वर्षाच्या सुरुवातीला आपण छानपैकी देवपूजा करावी आणि जे शिवलिंग आणलंय काशीवरून त्याची प्रतिष्ठापना करायची मला माझ्या गॅलरीमध्ये। आणि बरेच संकल्प केलेत नवीन वर्षाचे। तर एक नवीन गोष्ट सुरू केली मी ह्या नवीन वर्षाला। हे ना ब्लॉगच्या शेवटी सांगेन मी की मी काय काय ठरवलंय आणि काय सुरू केलंय ते नक्की पाहत राहा। तर पूजा करतेय, तर मे बी हा पूर्ण व्हिडिओ नाही रेकॉर्ड होणार, पण पूजेला तर सुरुवात करते। आणि हे माझं देवघर आहे। मागच्या वर्षीपर्यंत म्हणजे मागच्या जानेवारीपर्यंत मी म्हणजे ह्याच्यामध्ये बिलीव्ह नाही करायचे, म्हणजे मागच्या वर्षापर्यंत मिडल ऑफ द इयर की बिलीव्ह म्हणजे बिलीव्ह होता देवावर, पण रेग्युलर देवपूजा वगैरे असलं काही करायचं नाही। बट मला 2023 ने हे चांगलं गिफ्ट दिलंय की मी देवपूजेला लागली आहे मन शांतीसाठी। स्वतःच्या करते पूजा आणि मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करूयात, कारण की मन नाही लागणार एकदम, नाही का? असं नाही की व्हिडिओ पण चालू आहे इकडे पण मन नाही लागत आहे आणि देवपूजेत पण मन नाही लागत आहे, असं नाहीये। मला खूप शांतता लागते, खूप जास्त शांतता, त्याच्यामुळे मी व्हिडिओ ऑन पण नाही ठेवू शकत। चला चला देवपूजा करून घेऊयात। तर जस्ट पूजा करून झालेली आहे। खूप चिडचिडी आहे, म्हणजे मला पटकन राग येतो, चिडचिडेपणा असतो। मग त्याचं सोल्युशन म्हणून काय तर देवपूजा आहे, शांतता आहे, मेडिटेशन आहे। आपण असं नाही म्हणू शकत की हे सगळं म्हणजे खोटे वगैरे, मी म्हणत पण नाही तुम्ही विश्वास ठेवा, पण तुम्ही एका शांततेत विश्वास ठेवा। हे जग कुठल्या तरी एका अदृश्य शक्तीवर अवलंबून आहे, त्या शक्तीवर विश्वास ठेवा, निसर्गावर विश्वास ठेवा आणि मेडिटेशन न पहा ह्या सगळ्या गोष्टी। खूप म्हणजे कितीही अडचणी आल्या आयुष्यात ना, कितीही काही झालं ना, तरी म्हणजे ही गोष्ट आहे ती कधीच आपल्याला हे करू शकत नाही, काय म्हणतात त्याला, आपल्याला नाराज करू शकत नाही। एक आंतरिक समाधान मिळतं याच्यातून। आणि मला असं वाटतं माणसं जवळ करण्यापेक्षा कधी ना कधी धोका देणार, तर देवाला जवळ करा आणि याच्यातच परमानंद आहे। 2023 न मला हीच गोष्ट दिली की मी देवपूजेवर विश्वास ठेवू शकले, मी त्या शांततेवर विश्वास ठेवू शकले, मी मेडिटेशन ह्या गोष्टीवर बिलीव्ह करायला लागले। हे 2023 न मला दिले। अजून बऱ्याच गोष्टी दिल्यात, त्या मी सांगेल व्हिडिओमध्ये हळूहळू। तर आता देवपूजा झाली आणि सकाळपासून असं नाहीये काही काम नाही, उठलं की देवपूजेला लागलं असं नाहीये, कारण घरात खूप सारी धूळ होती, खूप सारं आवरायचं होतं, प्रचंड म्हणजे खराब झालं सगळं, तेच काढायला मला 2 तास गेले आणि त्याच्यानंतर झाली आपली देवपूजा। आणि आज आपल्याला ना एका महादेवाच्या मंदिरात जायचं, जिथे मी राहते, डोंजे गाव, या डोंजेत राहते मी, कारण माझं कॉलेज इथे, तर मी इथं राहते। तर इथे एक महादेवाचं मंदिर आहे, तर तिथे पण आपल्याला जायचं दर्शनाला। तर मी माझ्या वर्षाची सुरुवात अशीच करणार आहे। हे असं आहे, आतमध्ये पण एक छोटेसे महादेव आहेत आणि हा शंख आणि हे जल पात्र कमंडलू आणि हे खरं खरं वालं रुद्राक्ष, हे मी काशीवरून घेऊन आले यावेळेस। आणि आपण महादेवांची पण प्रतिष्ठापना केलेली आहे। 1 मिनिट ते पण दाखवते। असं बोलतात की तुळशीमध्ये महादेवांना ठेवत नाहीत, मग त्याच्यामुळे आपण असं वेगळं त्याचं हे बनवलेलं आहे आणि मंदिर बनवलंय। आणि अंगठ्यापेक्षा मोठी महादेवाची पिंड घरात ठेवू नये म्हणून ही मोठी, म्हणून ही आपण बाहेर ठेवली। हा छान वाटेल। दुसरी गोष्ट काय शिकले मी ह्या वर्षाकडून, तर निगेटिव्ह लोकांना, म्हणजे नकारात्मक लोकांना, ज्यांच्यामुळे आपल्या मनस्थितीचं पार खोळंबा होऊन जातो, किंवा ज्यांच्यामुळे आपला ब्लड प्रेशर लो होतो, ज्यांच्यामुळे आपली एन्झायटी वाढते, अशा लोकांचा कॉन्टॅक्ट मी पूर्णपणे कमी केलेला आहे। कारण काय होतं माहिती आहे का, की आता समजा डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर बोलायला लागले की तुमचा बीपी लो व्हायला लागलाय, तुम्हाला असे हेल्थ इश्यू सुरू झालेले आहेत ऑलरेडी,
तर तुम्हाला हा पीक पॉईंट आहे, डेंजरस आहे तुमच्या हेल्थसाठी. माझं म्हणणं असं आहे की उद्या तुम्ही स्वतः जर राहिले नाहीत ह्या जगात तर कुठल्या गोष्टीचा उपयोग आहे. त्यामुळे सेकंड थिंग मी ह्या वर्षात हे शिकले की निगेटिव्ह लोकांना थोडंसं दूर, म्हणजे कटआउट नाही करायचं आयुष्यातून, पण थोडंसं दूर ठेवायचं. आणि आपली मेंटल पीस, मेंटल स्थिती जेवढी चांगली राहील ना त्याचा प्रयत्न करायचा. कारण आपण पहिले असतो, फर्स्ट आपण असतो, मग जग असतं. चला जाऊयात आता मंदिरात जायचं. तर हे आहे डोंजे गावातलं महादेवाचं मंदिर, जे फार पूर्वीपासूनचं मंदिर आहे. तर मला स्वतःलाच हे मंदिर माहीत नव्हतं. मी आज पहिल्यांदाच या मंदिरात आलेली आहे. इतकं सुंदर शिवलिंग आहे, इतकं सुंदर महादेव आहे, ते मला नव्हतं माहिती. मंदिरात बराच वेळ शांत बसल्यावर तिथे भेटल्या ह्या तिथेच राहणाऱ्या शेजारच्या काकू, ज्यांच्यासोबत मी बराच वेळ गप्पा मारत होते. खूप खूप भारी वाटतं अशी म्हणजे माणसं भेटली ना आणि आपल्या घरच्यांसारखं आपल्याशी गप्पा मारतात, तर मस्त वाटतं. आपला बळासाहेब शिक्षण नाही काय चांगलं होते तर उजवी फुटक्याच पडलं. त्याला काय आपण मानलं तर देव आहे, नाही मानलं तर नाही. आम्ही आपलं काम राखल्यावर का आपण पाया पडायचं देवाच्या पाया, चांगलं जायचं दर्शनाला तुम्हाला. घरी आले, घरी म्हणजे पार्किंगला आले. तर या वर्षात तिसरी शिकलेली गोष्ट ही अशी आहे की आपण काही मिळू शकतो आपल्या मेहनतीच्या जोरावर. म्हणजे तुमच्याकडे जर मेहनत करण्याची धमक असेल तर तुम्हाला कोणासोबत गोड बोलायची गरज नाही, वशिलेबाजी करायची गरज नाहीये, किंवा म्हणजे काहीच नाही लागत तुम्हाला. फक्त आणि फक्त तुमची मेहनत आणि फक्त मेहनतच, त्याच्यावर तुम्ही जगातली कुठलीही गोष्ट मिळवू शकतात. आणि नेवर गिव्ह अप, कधी हार नाही मानायचे, ही तिसरी गोष्ट शिकले. आणि मला असं वाटतं घरी जाण्यापेक्षा आपण ना कुठेतरी शांत ठिकाणी जाऊयात. तर आपल्या फेवरेट प्लेसला घेऊन चलते मी तुम्हाला. आता कॉलेजमध्ये आले, म्हटलं आधी बाहेर जायच्या आधी पेट पूजा करूयात. त्याच्यामुळे बघा आता आमच्या काकूंनी काय काय बनवले मेसमध्ये. टमाटरची चटणी, वरण भात, ठेचा, लोणचं, वरण आणि चपाती. येस, जस्ट जेवण झालंय आणि आता पुढे जायचं आपल्याला. दिवसा बघा अशी दिसते ही, मी संध्याकाळच्या वेळेला इथे बसलेली असते. तो मुलगा दिसतोय ना तिथे. या वर्षातला चौथा लेसन असा आहे की नेवर ट्रस्ट एनीवन, की बाबा कोणावरही विश्वास ठेवू नका पूर्णपणे. म्हणजे अगदीच जवळच्यातल्या जवळच्या व्यक्तीवर पण विश्वास ठेवू नका. कारण अशी विश्वास ठेवू नका म्हणजे बेसिक विश्वास सगळ्यांवरच ठेवावा. आंधळा विश्वास असतो तो थोडासा, पण एकदम इतकं पण आंधळेपणाने विश्वास ठेवून आयुष्य जगणं हे अयोग्य आहे. कारण एकदा का तुम्हाला तो दणका बसला ना तर तुमचं ते नातं आहे ना जे पूर्वी होतं ते परत होऊ शकत नाही. त्यामुळं सतत म्हणजे असं नाही, स्पाईंग करा, पण पूर्णपणे विश्वास पण आपण आंधळेपणानं अज्ञानात नाही राहू शकत कोणाबद्दलच. आणि बघा हे माझं फेवरेट प्लेस आहे आणि इथं मी येऊन बसते बऱ्याच वेळेला. आणि खूप कचरा झालाय आता, खूप म्हणजे लोकांनी असं प्लीज यार असं म्हणजे मला असं वाटतं नेहमी की इथं अशा ठिकाणी आल्यावर कचरा वगैरे टाळायला हवा. खरं तर आता 4 लेसन झाले, आता 5वा सांगू. तर 5वा लेसन असा आहे की म्हणजे बायकांसाठी आहे की बऱ्याच वेळेला काय होतं माहिती का, स्त्रिया काय करतात, घर, चूल, मूल आणि जॉबवाल्या पण जॉब बघतात, पण फायनान्सचं टेन्शन त्या काही घेत नाहीत. म्हणजे ज्यावेळेस पैशाची वेळ येते, बँकेचे कारभार बघायची वेळ येते, त्यावेळेस ते म्हणतात चल माझा नवरा आहे तो करेन, मी फक्त पैसा कमवेन आणि त्याला देईन, किंवा आम्ही आमचं दोघात मिळून पैसे कमवू, फक्त बाकीचं बँकेचं झंझट वगैरे ते सगळं जेंट्स लोक बघतील. पण असं नाही करायला पाहिजे. तुम्हाला पण म्युच्युअल फंड्स माहीत पाहिजे, तुम्हाला पण शेअर मार्केट काय असतं माहीत पाहिजे, तुम्हाला पण लोनची प्रोसिजर कशी करतात माहीत पाहिजे, तुम्हाला इंटरेस्ट रेट कुठल्या बँकेत कुठला आहे ते माहीत पाहिजे, तुम्ही पैसे इन्व्हेस्ट कशामध्ये केले पाहिजेत, कशामध्ये नाहीत केले पाहिजेत, किंवा तुम्हाला समजा जॉब करताय तर तुमचा इक्वल पे तुम्हाला मिळाला पाहिजे. असं नाही की बायका आहेत म्हणजे कमीच पे मिळाला पाहिजे, किंवा बऱ्याच गोष्टी असतात फायनान्शियल ज्या तुम्हाला हँडल करता आल्या पाहिजेत. तर हे आधी बघा, फायनान्शियली इंडिपेंडंट होणं म्हणजे फक्त पैसा कमवणं नाहीये, तर फायनान्शियली इंडिपेंडंट होणं म्हणजे तुम्हाला तेवढी बुद्धी असणं
की तो फायनान्स, तो पैसा कसा हे करायचा आहे, पुढे इन्व्हेस्ट करायचं किंवा त्याच्याबद्दल माहिती असणं, ह्या सगळ्या गोष्टी, स्वतः सगळ्या गोष्टी करणं, त्याला खरी इंडिपेंडन्सी असं म्हणतात, असं मला वाटतं. झाले 5 लेसन. चला बस झालं आता दिवसाचं मोटिवेशन, आता जायचंय घरी. तर घरी आलेली आहे आणि आता आपल्या ब्लॉगची संपायची वेळ आलेली आपली. आणि आता शेवटचा मेसेज सांगते. शेवटचं जे काय मी मागच्या वर्षी शिकले, अख्ख्या वर्षात असे बरेच मेसेजेस आहेत, त्यापैकी एक शिकले आणि आपण काही संकल्प केले ते पण आपल्याला सांगायचे आहेत. 6वा लेसन काय आहे तर आयुष्यात पैसा हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यातले म्हणजे 80% प्रॉब्लेम पैशामुळेच आहेत सध्या. आणि पैसा मिळाल्यावर मग बाकी बऱ्याच गोष्टी येतात. तर पैसा कमवताच आलाच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. किती जरी माणूस म्हणलं मनी कांट बाय हॅपीनेस, पण असेच लोक मनी कांट बाय हॅपीनेस असं म्हणतात ज्यांनी खूप सारा पैसा कमवलेला असतो. तर पैसा कमवणं इज बिग प्रायोरिटी. आधी स्वतः, मानसिक आणि मग पैसा असं. 7व्या नंबरची शिकवण मागच्या वर्षी भेटलेली अशी आहे की लवकर लोकांना जवळ करू नका. म्हणजे काही वर्ष जाऊ द्या आणि मग लोकांना कुठंतरी आपल्या आयुष्यात स्पेस, आपल्या आयुष्यात त्यांना काय स्पेस द्यायची, काय ठिकाण द्यायचे ते ठरवा. आता आपण काय करतो, ओळख झाली की आपण लगेच क्लोज जातो, पण आपल्याला माहीत नसतं ती व्यक्ती कशी पाठीत खंजीर खुपसणारी असते. त्याच्यामुळं एक वेळानंतरच ते नातं जज करा की हां हे माझी लोक आहेत आणि ही माझी लोकं नाही आहेत, हे असं आहे. त्याच्यामुळं विचार करून माणसांना जवळ करा, थोडासा वेळ घ्या आणि मगच माणसांना जवळ करा. माझी माणसं त्याच वेळेस बोला. आणि 8वा लेसन असं आहे की आपण प्रवास केला पाहिजे. प्रवासात खूप साऱ्या गोष्टी शिकतो आपण. आणि लास्ट लेसन मी खूप सारे लेसन झाले तुम्हाला आधीच, तर लास्ट लेसन असं देऊ इच्छिते की सगळ्यात मोठी प्रायोरिटी आपण स्वतः आहात. सगळ्यात आधी आपल्या स्वतःवर प्रेम करा, मग दुसऱ्यांवर, मग जगाचं बघा, मग सगळं बघा. स्वार्थी बनायला हवं म्हणजे हवंच आहे. आणि सगळ्यात पहिली प्रायोरिटी म्हणजे आपण स्वतः आहेत. स्वतःवर खूप प्रेम केलं पाहिजे, स्वतःला जपलं पाहिजे, आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. हे भरपूर सारे लेसन्स आहेत जे मागच्या 1 वर्षात मी तरी शिकले. आणि आपल्या अडचणी, अजून एक लेसन, आपल्या अडचणीच्या काळात जी लोक आपल्या सोबत असतात तीच लोक आपली असतात. बाकीचे फक्त आणि फक्त गर्दी असते. ती गर्दी जेवढी कमी करता येईल तेवढी कमी करा, बस संपला विषय. आणि आता येऊयात न्यू इयर रिझोल्युशनकडे. तर ह्या वर्षात मी बऱ्याच गोष्टी ठरवल्यात, पण असं बोलतात की गोष्टी सांगू नयेत कारण त्या होत नाहीत. त्यामुळं कीप युअर सिक्रेट्स, युअर थिंग्स, युअर काय म्हणतात त्याला प्रण किंवा तुमचे जे निश्चय आहेत ते तुमच्यापर्यंत ठेवा आणि कम्प्लीट झाल्यावर मग लोकांना सांगा. त्यामुळे मी पण काही सांगत नाही आहे. एकच सांगते की आजपासून सोमवारचा फास्ट करण्याचं ठरवलं आहे. बस इतकंच आहे. बाकी तर चालू द्या. मस्त चाललंय आयुष्य, एकदम छान चालू आहे. थोडंसं मिस करते का माणसाला, बट दॅट्स ओके. पर्याय नाही आहे, गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. पर्याय त्याच्याशिवाय नाही आहे. मग रडत बसणार का? नाही. वेळ सगळ्या गोष्टी सांगते. चला तर मग आता आपल्या ब्लॉगची सांगता करते. खूप झाली ही बघ. कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आवडलं असेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं फ्रीमध्ये आहे, आता तरी सबस्क्राईब करा. चलो टाटा, बाय बाय.